भरपूर मोठी स्पर्धा पाहतो आपण कोल्हापूर मोकाशिया यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भेटीस आली. भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. चांगली स्पर्धा, कडक स्पर्धा पाहतो आपण, लाजवाब स्पर्धा. दोन फलंदाज मैदानावरती एंटर झाले. एका बाजूला आपण पाहतोय अमोल आणि त्याच्या सोबत पाहतोय मनोजला पाहतो आपण. दोन ताकदवर फलंदाज, तेवढाच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय क्रिसला पाहतो आपण. क्रिसचा जर विचार केला तर चांगला अंग मारायला या सीझन मध्ये. 55 ग्रीन सिग्नल, काउंट डाऊन स्टार्ट. 3 2 1 गेम स्टार्ट. पहिला चेंडू क्रॉस लाईन, चेंडू खेळा आपण पाहू शकतो. चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो दर्जेदार षटकार. गोलंदाजाचं स्वागत केलं या षटकारानं. अमोलच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. संघाचा अकाउंट ओपन केलं, स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलं या साधा बेऱ्या. चांगली सुरुवात पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करावी लागेल क्रिसला. चांगला फटका पाहिला आपण अमोलच्या बॅटमधून. पुढे एकदा गोलंदाज तयार. हा देखील हलक्यातून फेस केला आपण पाहू शकत. चेंडू गेला गोळीच्या वेगानं. हा येतो दमदार चौकार. चांगली फलंदाजी पाहतो आपण अमोलच्या बॅटमॅन. एक षटकार आणि एक चौकार पाहिलाय. चांगली फलंदाजी. धावफलकाचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती जोडले गेले अद्यापर्यंत. चांगली फटकेबाजी पाहतो आपण. अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला या फलंदाज आपण मध्ये अमोलला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील वेगवान तैस्तरार गोलंदाज आपण मध्ये क्रिसला. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते मैदानावरती. पहिल्या चेंडूवर एक षटकार आला, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर डॉट चेंडू. डॉट चेंडू फेकावी लागतो क्रिस या गोलंदाजाला कमीत कमी. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, चेंडू गेला वन बाउन्स. हा येतो दर्जेदार चौकार. या 4 धावेच्या मदतीनं स्कोरवर पुढे सरसवलं. धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती जोडले गेले अद्यापर्यंत. एक षटकार आणि 2 चौकार पाहिले आपण अमोलच्या बॅटमधून. चांगली फटकेबाजी बदलून पॉवर प्लेचं षटकार. फलंदाजाची दादागिरी चालताना पाहतो आपण मैदानावरती. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू गेला वन बाउन्स. येतो सलगचा दुसरा चौकार. फलंदाज अमोलच्या बॅटमधून. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण, लाजवाब फटकेबाजी. उग्या 7 धावेची गरज असेल टीम घोटे संघाला. काही सेशन शिल्लक असलेल्या षटकातील पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील क्रॉस लाईन चेंडू 55 लावला असतील. नाकारलेले फ्रंट एकदम वेगाने सहजरित्या पुढं. 2 देखील धावा सहजरित्या पुन्हा आपल्याला पाहण्यात. चेंडू गेला सीमा पार. चौकार. लेग वाईचा 4 रन आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावेच्या मदतीने स्कोरवर पुढे सरसवलं. धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती जोडले गेले. 3 धावेची गरज असेल. 12 चेंडू आणि 3 धावेची गरज असेल टीम प्रकाश इलोन गोटे संघाला. पहिल्या इनिंग मध्ये कुठं आपण जैतूजवाडी संघाची जास्ती फलंदाजी झाली नाही. चला फळसदरी संघाने नाणेफेकी जिंकली. चला निर्णय कळायचा तरी आपण नेक्स्ट मॅच असेल आपल्या. फलंदाजी स्वीकारली. नवीन गोलंदाज आपण मध्ये पवनला पाहतो आपण. अवघ्या 3 धावेची गरज असेल टीम प्रकाश इलोन गोटे संघाला. हाफ ट्रॅकर चेंडू पुरेपूर फायदा घेतला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिला धक्का लागला टीम गोटे संघाला. फलंदाज आपण पाहतोया मनोज. बॅक टू द डगआउट. अशाच रीतीने गोलंदाजी करायची होती पहिल्या षटकामध्ये क्रिसला. तसं क्रिसला थोडा महागडा ठरला.
त्यानंतरचं कमबॅक पाहतो आपण पवनला पहिल्या चेंडूवर सफलता पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झाला आपण पाहतो रमाकांतला पाहतो आपण. उग्या 11 चेंडू आणि 3 धावेची गरज असेल टीम प्रकाश शिलोन गोटे संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पवनला पाहतो आपण पहिल्या चेंडूवर एक सफलता पाहायला मिळाली. हा देखील त्याचवर काय खेळायचं होता. डॉट चेंडूची सांगता. पहिल्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करायची होती क्रिसला. क्रिस थोडा मागडा ठेवला. त्यानंतरचं कमबॅक पाहतो आपण पवनला पहिल्या चेंडूवर एक सफलता पाहिली. त्यानंतर एक निर्धाव चेंडू अतळला. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. अशा रीतीने चेंडू अतळल्या तरी सामना शेवटच्या षटकामध्ये नक्की जाऊ शकतो. हा देखील त्याच फटका सजवला आपण पाहू शकाल. एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. या व्यतिरिक्त एक धावांचा विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोया 23-11 वरती. उमक्या 2 धावेची गरज असेल. काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुन्हा गोलंदाज तयार. देखील हलक्यात फेस केला आपण पाहू शकाल. धोक्याची घंटा होऊ शकता. फलंदाज बाद रमाकांत बॅक टू द डगआउट. अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करायची होती. चांगली गोलंदाजी पाहतो. चांगलं कमबॅक पाहतो आपण. गोलंदाज आपण पाहतो पवनला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील क्रॉस द लाईन चेंडू विनिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतो. प्रकाशच्या बॅटमॅन एक दमदार चौकार. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ आपण पाहतो.